नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण दोडक्यापासून मस्त अशी रेसिपी करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी इथं 4 दोडके घेतलेले आहेत. एकदम कवळे असे हे दोडके आहेत. आपण आता हे कट करून घेऊया. वरचा आणि खालचा भाग देठाचा मी कट करत आहे. आणि आपण ह्याच्या फक्त शिरा काढून घ्यायची आहे. संपूर्ण साल काढायची नाही आहे. फक्त शिरा काढून घेणार आहोत. दोडक्याच्या अशाच पद्धतीने सर्व दोडक्याची मी शिरा काढून घेत आहे. शिरा काढल्यानंतर आपण हे स्वच्छ धुवून घेऊया. आणि आता एक प्लेट घेऊन छोटीशीच किसणी घेतलेली आहे मी. दोडके कवळे असल्यामुळे लगेचच किसले जातात आहेत. सर्व दोडके मी किसून घेणार आहे. आपला दोडका किसून झाला की आपण ह्यामध्ये 1 चमचा मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे मिक्स करून, दोडक्यामध्ये पाणी असतं त्याच्यामुळे मी मिक्स करून 5 मिनटं बाजूला ठेवणार आहे. आता आपण मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. हे पोहे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. पोहे आपले बारीक झालेले आहेत. पोहे आपण आता वाटीमध्ये काढून याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची 2 ते 3, 10 ते 12 लसूण, 1 ते 1.5 इंच आलं, पुदिन्याची पाने टाकून मिक्सरला आपण बारीक असं वाटून घेऊया. आता आपण 5 मिनटं झालेली आहेत. दोडक्यामध्ये असलेलं पाणी आपण हे काढून टाकूया. जर पाणी काढलं नाही तर ह्याच्यामध्ये पिठाचं प्रमाण जास्त होईल. त्यासाठी आपण हे पाणी काढून टाकूया. संपूर्ण पाणी काढायचं नाही आहे, पण जेवढं शक्य आहे तेवढं आपण काढून टाकणार आहोत. सर्व पाणी आपण काढून टाकलेलं आहे. आपण हे पाणी पीठ मळण्यासाठी किंवा भाजीसाठी वापरू शकतो. आता दुसऱ्या भांड्यात मी हे किसलेला दोडका काढून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बारीक केलेले पोहे अर्धी वाटी, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा ओवा हातावर क्रश करून टाकूया. अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे पांढरे तीळ, भरपूर सारी कोथिंबीर, चवीनुसार मीठ. आपण अगोदरही मीठ टाकलेलं होतं, त्या बेताने मी फक्त आता इथं अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे मळून घेऊया. दोडक्यामध्ये पाण्याचा अंश असतो आणि आपण अगोदर मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे मला इथं पाणी न टाकताच मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. मस्त असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता मी थोडं तेल लावून घेते आहे. त्यासाठी 1 चमचा तेल पिठावर टाकून पुन्हा एकदा आपण 1-2 मिनटं हे पीठ मळून घेऊया.
आता मळलेल्या पिठाचे आपण त्यातला छोटा गोळा काढून त्याचा रोल तयार करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने सर्व पिठाचे मी रोल बनवून घेते. हाताला जर चिटकत असेल तर तुम्ही इथं हाताला तेल लावून घ्या आणि त्यानंतर हे रोल बनवून घेऊ शकता. मी इथं तेल लावलेलं नाही आहे. आता आपण एक चाळण घेऊया. चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे तयार केलेले रोल आपण चाळणीमध्ये मांडून घेऊया. आपण इथं काही अंतर ठेवून हे रोल मांडलेले आहेत, कारण की रोल शिजल्यानंतर थोडे फुगले जातील. आता एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं पाणी गरम झालेलं आहे. त्याच्यावर ही चाळण ठेवून झाकण ठेवून एक 20 ते 25 मिनटं आपण हे रोल वाफवून घेणार आहोत. 25 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असे हे रोल शिजले गेलेले आहेत. आता गॅसची फ्लेम बंद करून ही चाळण मी खाली घेणार आहे आणि हे रोल पूर्णपणे थंड करून घेत आहे. आपले रोल थंड झाले की यातले मी फक्त 2च रोल तळून घेणार आहे. आता आपण हे कट करून घेऊया आणि बाकीचे रोल आपण फ्रीजमध्ये ठेवून आपल्याला हवे तेव्हा आपण तळून घेऊ शकतो. एकदम पातळ असे मी कट केलेले नाही आहे. थोडे मध्यम जाडीचेच असे हे कट करून घेतलेले आहेत. आपण 2 रोल तसेच ठेवून देणार आहोत. अगोदर एक रोल मी तळून घेतलेला होता. आता कढईमधलं तेल गरमच आहे. त्यामध्ये आपण ही वड्या तयार केलेल्या तळून घेऊया. छान अशा क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेणार आहे. एकदम भन्नाट चवीच्या ह्या दोडक्याच्या वड्या तयार होतात. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत. आता आपण काढूया. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत, चवीला देखील एकदम चवदार भन्नाट अशा या दोडक्याच्या वड्या तयार होतात.